Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. उमेदवारी मिळाली नाही म्हणून कार्यकर्त्यांची रडारड पळापळ तुम्ही पाहिली असेल. पण एकीकडे उमेदवारीसाठी कार्यकर्ते धडपड करत असताना दुसरीकडे विरोधात कोणी अर्जच न भरल्यामुळे भाजपच्या 2 महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्यात. त्यामुळे कुठे विरोधातच कोण नसल्यामुळे निवडून आल्याची खुशी आहे, तर उमेदवारी न मिळाल्यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये गम असल्याचं चित्र आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपच्या 2 महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्यात. कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपच्या रेखा राजन चौधरी या उमेदवार बिनविरोध निवडून आल्यात. हा प्रभाग ओबीसी महिला आरक्षित असून या जागेसाठी रेखा चौधरी यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्या बिनविरोध निवडून आल्यात. आत्ताच मिळालेल्या मीडियाच्या माहितीनुसार मलाही आत्ताच कळालं आहे की माझी बिनविरोध निवड झालेली आहे. खरं तर हा विजय हा ईश्वरीय विजय आहे, हिंदुत्वाचा विजय आहे. आणि आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आणि आमचे निवडणूक प्रमुख नानाजी सूर्यवंशी यांच्या आणि महायुतीचा हा विजय आहे. तसेच हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भारतीय जनता पार्टीवर हा नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे. आणि हा जो विजय आहे हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे. आणि हा सगळा जो विजय आज झालेला आहे हा सगळा विजय आमच्या वरिष्ठ नेत्यांना समर्पित आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर त्यांच्या विजयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे प्रभाग क्रमांक 26 मधून भाजपच्या आसावरी केदार नवरे या बिनविरोध निवडून आल्यात. या प्रभागामध्ये देखील कोणीही विरोधात अर्ज दाखल न केल्यामुळे नवरे देखील बिनविरोध निवडून आल्यात. त्यामुळे निवडणुकीआधीच भाजपने 2 ठिकाणी आपलं खातं उघडल्याचं आता स्पष्ट झालंय. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावत विजयी उमेदवारांचं बोलणं करून दिलंय. आहेत दोघं जण बोलतायत. आपली रेखाताई आपली विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची कार्यकर्ती आणि आपली महिला आघाडीची अध्यक्ष होती, बिनविरोध झाली. आणि नवरेताई या सुद्धा डोंबिवलीमधून त्या ठिकाणी त्याही बिनविरोध झाल्या. त्या संघाचं घर नवरे पूर्ण फॅमिली सगळ्या दोन्हीच्या दोन्ही या बिनविरोध झाल्या. धन्यवाद जय श्रीराम आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. जय श्रीराम. जय श्रीराम. खूप धन्यवाद. भाजपने खातं खोललं असलं तरी कल्याण डोंबिवलीमध्ये कोणाची सत्ता येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.